Hello students, in this video we will see next MCQs. See 24. The electron in hydrogen atom is in nth excited state. Then the number of different spectrum lines obtained in its emission spectra will be given as. See, formula for this is अशाच टाइपचा प्रॉब्लेम आपण 20 मध्ये बघितला होता बघा. In a hydrogen atom, the electron is in nth excited state. It may come down to second excited state by emitting 10 different wavelengths. What is the value of n? मागच्या वेळेस ह्या प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ वेव्स ज्या होत्या त्या एमिटिंगचा नंबर दिला होता, कॅपिटल एन प्रोव्हाइड केला होता आणि आपल्याला व्हॅल्यू ऑफ एन काढायचं होतं. इथे आपल्याला काय काढायचंय? टू ऑब्टेन दी फॉर्म्युला फॉर सच अ सिच्युएशन. नाउ सी, बेसिक फॉर्म्युला काय आपल्याकडे? नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स एमिटिंग गिव्हन बाय n इज इक्वल टू n2 मायनस n1 इन ब्रॅकेट n2 मायनस n1 प्लस 1 अपॉन 2. ओके, आता या सिच्युएशन मध्ये काय? द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज इन nth एक्साइटेड. ओके, सो n2 जो येईल तुमचा n येईल and then the number of different spectral lines obtained in its emission spectra. आणि जम्प कुठे करेल तो? ग्राउंड लेवलला. ओके, सो n2 काय येईल? n आणि n1 काय असेल? 1. सो इफ यू पुट दीज व्हॅल्यूज, n2 इज इक्वल टू n and n1 इज इक्वल टू 1, काय येईल बघा? n इज इक्वल टू n मायनस 1. n2 किती आहे? n मायनस n1 किती आहे? 1 प्लस 1 अपॉन 2. मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होईल. n मायनस 1 इंटू n अपॉन 2 म्हणजे n इंटू n मायनस 1 बाय 2. n इंटू n मायनस 1 बाय 2 b. काय येईल त्याचं? n इंटू n मायनस 1 बाय 2 b. ओके, 25th बघा. द मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम, ऑर्बिटल रेडियस and frequency of revolution of electron in hydrogen atom corresponding to quantum number n are L, R and F. म्हणजे अँग्युलर मोमेंटम किती आहे? L, रेडियस किती आहे? R आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन किती आहे? F. असं जर असेल देन अकॉर्डिंग टू बोर्स थिअरी ऑफ हायड्रोजन ॲटम या तिघांचं रिलेशन कसं असेल? ओके, नाउ वी नो दी इंडिव्हिज्युअल रिलेशन, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन, रेडियसचं रिलेशन आणि अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन कोणाबरोबर? एन बरोबर, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम बरोबर माहिती आहे. कसं आहे ते बघा. फ्रिक्वेन्सीचं रिलेशन आहे एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन क्यूब, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आणि एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. आपल्याला माहिती आहे सेकंड पॉस्ट्युलेट बघा. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू NH अपॉन 2 पाय म्हणजे एल इज प्रपोर्शनल टू एन. हे पण माहिती आहे आपल्याला. आर इज इक्वल टू एप्सिलॉन 0 n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. ओके, म्हणजे हे जे फक्त रिलेशन बघायचं, एफचं एन बरोबर, आरचं एन बरोबर आणि एलचं एन बरोबर. या तिघांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला एफ, आर आणि एल, बघा एफ, आर आणि एल, तर एफ इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन एन क्यूब, त्याचं हे 1 अपॉन एन क्यूब आलं. आरचं प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे आणि एलचा प्रपोर्शनल एन आहे, म्हणजे वर एन स्क्वेअर इंटू एन अपॉन एन क्यूब, म्हणजे वर पण एन क्यूब होईल अपॉन एन क्यूब. एन क्यूब एन क्यूब 1 1 म्हणजे काय? कॉन्स्टंट. म्हणजे हा जो प्रॉडक्ट असतो एफ, आर आणि एल, फ्रिक्वेन्सी, रेडियस आणि अँग्युलर मोमेंटम, हा प्रॉडक्ट कसा येईल? कॉन्स्टंट. सो एफ आर एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. बी, एफ आर एल इज इक्वल टू कॉन्स्टंट फॉर ऑल ऑर्बिट्स. नेक्स्ट 26 बघा. डिफरन्स बिटवीन nth and n plus 1th बोर्स ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू इट्स n मायनस 1th बोर्स ऑर्बिट. द व्हॅल्यू ऑफ एन इज. आता डिफरन्स बघा. आता बेसिक कन्सेप्ट असा आहे की रेडियसचं आणि एनचं रिलेशन काय? आर इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. आर इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. तर यांचा जो डिफरन्स आहे, म्हणजे जसं म्हणूया की आर एन प्लस 1, इथे दाखवतो तुम्हाला मी बघा. बेसिक रिलेशन काय आहे? दिस आर इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. दिलेलं काय आपल्याला बघा, एन प्लस 1 ची रेडियस आणि एन ची रेडियस यांचा जो डिफरन्स आहे हा किती आहे? एन मायनस 1च्या रेडियस इतका. बघा एन प्लस 1 ची रेडियस आणि एन ची रेडियस यांचा जो डिफरन्स आहे तो किती आहे? एन मायनस 1च्या रेडियस इतका. पण रिलेशन काय आपलं? आर इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. मग
n+1 ला काय येईल n+1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस n ला काय येईल n² इज इक्वल टू आणि n-1 ला काय येईल n-1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जर आपण सॉल्व्ह केलं a + b ब्रॅकेट स्क्वेअर तर हे कसं होईल n² + 2n+1 मायनस n² इज इक्वल टू हे पण तसं सॉल्व्ह करायचं n-1 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट गिव्स n² - 2n+1. इथे प्लस n² मायनस n² कॅन्सल होईल बरोबर आहे. इथे तसं +1 इकडच्या बाजूला आहे इकडे पण +1 आहे दोन्ही साईडचा कॅन्सल होईल इथे उरेल 2n इज इक्वल टू n² - 2n बरोबर आहे. हा -2n इकडे गेल्यावर काय होईल 4n काय होईल 4n. सो 4n इज इक्वल टू n². एक n कॅन्सल n इज इक्वल टू 4 n इज इक्वल टू काय येईल नंबर ऑफ ऑर्बिट काय येईल 4 D. सो D. Rutherford's atomic model is unstable because हे सोपं आहे. दॅट इज यू कॅन से ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स थेरी जे आपण शिकलो थेरीमध्ये त्याच्याशी रिलेटेड आहे. आपण काय शिकलो होतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी काय सांगते अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी एनी ॲक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल कंटिन्युअसली रेडिएट एनर्जी बरोबर आहे. त्यामुळे इथे जो इलेक्ट्रॉन फिरतो राऊंड द न्यूक्लियस तो काय सर्क्युलर मोशन करतो म्हणजे तो काय ठरतो ॲक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल आणि त्यामुळे तो कंटिन्युअस काय करतो एनर्जी रेडिएट करतो आणि कंटिन्युअस एनर्जी रेडिएट केल्यामुळे त्याची एनर्जी लॉस झाल्यामुळे रेडियस ऑफ ऑर्बिट कमी होत जाते आणि फायनली तो कशात पडतो न्यूक्लियसमध्ये पडतो. असं रुदरफोर्डच्या थिअरीनुसार असतं. प्रत्यक्षात तसं होत नाही आणि म्हणून तिथे त्या थिअरीमधलं जे मॉडेल आहे ॲटॉमिक मॉडेल ते काय अनस्टेबल. ओके सो आन्सर काय येईल तुमचं मग ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स रेडिएट एनर्जी सी काय येईल सी. ओके पुढचं बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द बोहर मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम इज फॉल्स. आता हे बघा पहिलं बघा ॲक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन n इज इक्वल टू 2 ऑर्बिट इज लेस दॅन दॅट ऑफ n इज इक्वल टू 1. हे करेक्ट आहे का कारण जसं जसं तुमचा ऑर्बिट नंबर वाढत जातो कारण रिलेशन जे आहे ते v इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू n. v इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असतं n. ओके मग व्हेलॉसिटीचं आणि nचं रिलेशन इन्व्हर्स आहे म्हणजे ॲक्सेलरेशनचं पण तसंच झालं. म्हणजे याचा अर्थ काय तर जसं जसं तुमचा ऑर्बिट नंबर वाढत जाईल तसं ॲक्सेलरेशन काय होत जाईल कमी होत जाईल म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन n इज इक्वल टू 2 ऑर्बिट इज मोर दॅन दॅट ऑफ n इज इक्वल टू 1. बघा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे सेकंड पॉस्ट्युलेट L इज इक्वल टू NH/2π म्हणजे L इज प्रपोर्शनल टू n म्हणजे n जर वाढला तर अँग्युलर मोमेंटम वाढेल. हे पण तेच सांगतं म्हणजे हे बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन n इज इक्वल टू 2 इज लेस दॅन n इज इक्वल टू 1. येस जसं जसं ऑर्बिट नंबर वाढतो तसं आपण बघितलं व्हेलॉसिटी काय होते कमी आणि त्यामुळे व्हेलॉसिटी कमी झाल्यामुळे कायनेटिक एनर्जी पण काय होईल कमी म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे करेक्ट. मग डी बघा पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन n इज इक्वल टू 2 इज लेस दॅन दॅट ऑफ 1. नाही जसं जसं ऑर्बिट नंबर वाढतो तस तशी पोटेन्शियल एनर्जी काय होत जाते वाढत जाते. त्यामुळे आन्सर काय येईल याचं डी करेक्ट गुड. 29 बघा द रेडबर्ग कॉन्स्टंट आर फॉर हायड्रोजन इज रेडबर्ग कॉन्स्टंट आर फॉर हायड्रोजन हा फॉर्म्युलाच आहे तुमचा. एक लक्षात घ्या h³ असतो डिनॉमिनेटरला h³ याच्यावर पण लक्षात घ्या की h² आहे इथे h² आहे इथे h²c² आहे h³ असतो डिनॉमिनेटरला. ओके म्हणजे आन्सर काय येईल याचं डी. सो आर इज इक्वल टू 1/4πε0 ब्रॅकेट स्क्वेअर 2π² me⁴c h³c. पुढचा 30 बघा आता काय द रेशो ऑफ लॉंगेस्ट वेवलेंथ अँड द शॉर्टेस्ट वेवलेंथ ऑब्झर्व्ड इन 5 स्पेक्ट्रल सिरीज ऑफ एमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन इज. लक्षात द्या 5 सिरीज आपण ज्या शिकलो आहेत त्या 5 कोणत्या आहेत बघा लायमन बाल्मर पाश्चन ब्रॅकेट आणि फंड किंवा फंड सिरीज 5 सिरीज आहेत. काय विचारलंय द रेशो ऑफ लॉंगेस्ट वेवलेंथ अँड शॉर्टेस्ट वेवलेंथ. या 5 मध्ये सर्वात लॉंगेस्ट वेवलेंथ आणि सर्वात शॉर्टेस्ट वेवलेंथ यांचा जो रेशो येईल वेवलेंथचा तो रेशो किती असेल असं सिंपल कन्सेप्ट आहे. आता आपल्याला स्टेप बाय स्टेप द्यावं लागेल. 5 स्पेक्ट्रल सिरीज कुठल्या आहेत आपल्या लायमन बाल्मर पाश्चन ब्रॅकेट फंड. ओके आता शॉर्टेस्ट वेवलेंथचा जेव्हा संबंध येतो मी तुम्हाला सांगितलंय की शॉर्टेस्ट वेवलेंथच्या वेळेस सेकंड जो ऑर्बिट आहे म्हणजे जम्पिंग जिथनं होतं तिथे n2 ज्याला म्हणतो आपण तो नेहमी काय असतो इन्फिनिटी असतो. तो नेहमी कुठल्याही सिरीजसाठी मग लायमन बाल्मर पाश्चन कुठलेही असू द्या त्यासाठी तो काय असेल इन्फिनिटी असेल. मग आता समजा अगोदर आपण जर शॉर्टेस्टचा विचार केला अगोदर कसला शॉर्टेस्ट. आता शॉर्टेस्टसाठी
सुरुवात म्हणजे मिनिमम कोण आहे, लायमन सिरीज आहे. मिनिमम कुठली सिरीज आहे, लायमन. अगोदर मग आपल्याला शॉर्टेस्टसाठी 5 सिरीजपैकी लोअर लेवलची जी सिरीज आहे ती सिलेक्ट करावी लागेल. ती म्हणजे लायमन. ती म्हणजे काय असेल, लायमन सिरीज. बरोबर आहे. हे बघा, स्पेक्ट्रल सिरीजमध्ये 5 कुठल्या आहे, लायमन, बाल्मर, पास्चन, ब्रॅकेट आणि फंड सिरीज. करेक्ट. शॉर्टेस्ट व्हॅल्यूसाठी आपल्याला पहिली सिरीज सिलेक्ट करावी लागेल आणि लॉंगेस्टसाठी आपण शेवटची सिरीज सिलेक्ट करणार आहे. आता लायमन सिरीज केली. शॉर्टेस्टसाठी कंडिशन काय आहे, नेहमी मग ती कुठलीही शॉर्टेस्ट व्हॅल्यू काढायची असेल, या सिरीजची, या सिरीजची, या सिरीजची, या सिरीजची किंवा या सिरीजची कुठली. त्यासाठी हा जो N2 असतो, लो, आता इथे फॉर्म्युल्यामध्ये आपण उलट घेतलेलं आहे. इथे ऍक्च्युली N1 N2 घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ सेकंड जिथनं जम्प करेल तो काय असतो आपला, इन्फिनिटी. आणि जिथे जम्प करेल ती पहिलंच. लायमनचा काय असतो, तो पहिलाच असतो. बरोबर आहे. कधी कधी फॉर्म्युल्यामध्ये N1² - N2² पण येऊ शकतं. लक्षात घ्या, ही असते जिथनं जम्प करते ती ऑर्बिट नंबर आणि जिथे जम्प करेल, ज्या ठिकाणी जम्प करेल त्याचा नंबर. लक्षात घ्या. त्यामुळे कधी कधी फॉर्म्युल्यामध्ये काही बुक्समध्ये N2² - N1² असं असेल, काहीमध्ये इथे 1 असेल, इथे 2 असेल, काहीमध्ये P² - N² असेल, काहीमध्ये N² - P² असेल. लक्षात घ्या, हा जो पॅरामीटर आहे, हा जो असतो हा जिथे जम्प करतो तिथला असतो आणि हा असतो जिथून जम्प करतो म्हणजे अप्पर ऑर्बिट अशा अर्थाने. ओके. मग त्या शॉर्टेजसाठी 1/λs. लायमनची केस आहे. N2 किती आहे तुमचा, इथे 1. जिथे जम्प करणार तो लायमनमध्ये N पहिली काय असतो, 1 आणि मग पुढचे काय असतं, 2, 3, 4 ऑनवर्ड्स. सो 1/1 इन्फिनिटी, 1/∞ 0 म्हणजे R. 1/λs R. λs किती येईल मग, 1/R. आता लॉंगेस्ट काढायची आणि ह्या 5 सिरीज मधली लॉंगेस्ट काढायची. शेवटचे कोण आहे, फंड सिरीज. फंड सिरीज कशी असते, 5वा नंबर, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे इथे जो पहिला ऑर्बिट असेल, आता इथे याला आपण N2 नाव दिलेलं आहे. तर N2 काय येईल तुमचा, इथे 5 येईल. इथे 5. आणि लॉंगेस्टसाठी नेहमी लक्षात घ्या, लॉंगेस्टसाठी काय करायचं असतं, जसं की आता समजा इथे N2 थांबा, N2 समजा 5 असेल, तर हा N1 काय असेल, 6, 7, 8 ऑनवर्ड्स असतं, असं असेल ना. लॉंगेस्टसाठी नेहमी पहिला सिलेक्ट करायचं, असं जम्पिंग असतं. आणि शॉर्टेस्ट असतं तर हा इन्फिनिटी आला असतं. ओके. सो हा सिलेक्ट करताना 6 आणि हा 5. मग याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर, 1/5², 1/6². हे जर सॉल्व्ह केलं तर हे येतं 11/100. ओके. λl = 900/11R इन्व्हर्स घेतलं तर. आणि मग रेशो विचारलाय कोणाचा, येस, लॉंगेस्ट व्हर्सेस शॉर्टेस्ट. मग L लॉंगेस्ट आणि हा L शॉर्टेस्ट. 900/11R आणि हा काय, 1/R. हे बघा, 1/R. RR कॅन्सल होईल. सो 900/11 D. 900/11. ओके. आता पुढचे जे MCQ जातं, काय केलेलं आहे, सर्व टॉपिक्स कव्हर करण्यासाठी आपण प्रत्येकातले काही सॅम्पल्स MCQs घेतोय. ओके. आता पुढचा जो आपला टॉपिक साधारण असेल तो आहे त्याच्याशी संबंधितले MCQs घेऊ. लाइन स्पेक्ट्रा ऑफ हाइड्रोजन एटम एंड डी ब्रॉगली हायपोथेसिस. लाइन स्पेक्ट्रा ऑफ हाइड्रोजन एटम एंड डी ब्रॉगली हायपोथेसिस. आता ओघाने आले तर हे पण घेऊन टाकतो. अकॉर्डिंग टू बोहर्स ॲटॉमिक मॉडेल, द डायमीटर ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन एटम इज. सिंपल आहे. पहिल्या ऑर्बिटमधली रेडियस आपल्याला तयार माहिती पाहिजे, पाठच पाहिजे. 0.53 अँगस्ट्रॉम येते. किती येते, 0.53 अँगस्ट्रॉम. मग डायमीटर किती येईल, त्याच्या दुप्पट. डायमीटर किती येईल, त्याच्या दुप्पट. दॅट इज 1.06 अँगस्ट्रॉम. किती येईल तो, 1.06 अँगस्ट्रॉम. हे बघा, रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट असते 0.53 अँगस्ट्रॉम. ही पाठच पाहिजे आपल्याला, सोपी आहे. आणि डायमीटर मध्ये त्याच्या दुप्पट येईल, दॅट इज 1.06. ओके. आता पुढचा पार्ट बघा. आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन एटम इज 13.6 व्होल्ट. Hydrogen atoms in the ground state are excited by monochromatic radiation of photon energy 12.1 electron volt. The spectral lines emitted by hydrogen atoms according to Bohr's theory will be. Okay. आता लक्षात घ्या, ही ग्राउंड स्टेटची एनर्जी आहे अँड एक्साइटेड बाय मोनोक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ फोटॉन एनर्जी किती इन्सिडेंट झाली आहे, 12.1 इलेक्ट्रॉन
व्होल्ट. मग ह्या एनर्जीचा डिफरन्स जो येईल तो आपल्याला अगोदर काढावा लागेल. सो तो डिफरन्स किती येईल बघा. मायनस एनर्जी किती असते, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट मायनस -12.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याचा जो डिफरन्स येईल तो येतो साधारण तुमचा -1.51. किती येईल तो, -1.51. बघा आता त्याला आपण ट्रान्झिशन म्हणतो, म्हणजे जम्पिंग करताना काय असतं, एनर्जी किती रेडिएट होते. थर्ड पॉस्टुलेट बघा, एनर्जी रेडिएटेड बाय इलेक्ट्रॉन व्हेन इट जम्प फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट इट इज इक्वल टू व्हॉट, difference in energy levels of that two orbits and which emit in the form of photons h nu. So En minus Ep is equal to h nu असा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. सो डिफरन्स किती आला तो -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आता विचारलं काय आपल्याला की ह्या ट्रान्झिशनमध्ये किती स्पेक्ट्रल लाईन्स एमिट होतील, ह्या ट्रान्झिशनमध्ये किती स्पेक्ट्रल लाईन्स एमिट होतील. त्यासाठी आपल्याला अगोदर हे काढावं लागेल की ही एनर्जी कुठल्या ऑर्बिटल नंबरची येईल, प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याला म्हणतो आपण, एन म्हणजे एनची व्हॅल्यू काढावं लागेल. त्यासाठी आपला बेसिक फॉर्म्युला E इज इक्वल टू -13.6/n². इथे Z² पण असतो. आपण इथे झेड हायड्रोजनसाठी करतोय म्हटल्यावर झेड किती असतो 1, म्हणून Z² म्हणजे 1² 1 म्हणून हा फॉर्म्युला चालतो. -13.6/n². ही एनर्जी किती आली आपली -1.51. -1.51 इज इक्वल टू -13.6n². हे इकडे पाठवतो. सो n² इज इक्वल टू मायनस +13.6/1.51. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर हे किती येईल 9. हे 9 येते बघा, हे n² 9 तर n किती 3. याचा अर्थ काय झाला, तर ट्रान्झिशन जो होतंय ते कुठनं होतंय, थर्ड ऑर्बिटल नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरनं. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईनसाठी n × n-1/2. आपण तो प्रूव्ह केलेला आहे बघा, ओके, मागच्या एका MCQ मध्ये. आता n ची व्हॅल्यू किती आहे 3 × 3-1/2. 3 - 1 किती येईल 2, 2 कॅन्सल म्हणजे 3, म्हणजे काय येईल 3. सो आन्सर इज 3, सी. आन्सर काय येईल त्याचं सी. ओके, पुढचं बघा आता. द वेवलेंथ ऑफ द फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज in hydrogen atom is 1216. The wavelength of the first line of Lyman series for 10 times ionized sodium atom will be added नको आहे, तिथे will be पाहिजे. किती असेल साधारण, तर हे कसं करता येईल बघा. लॅम्बडाचं आणि याचं रिलेशन कसे, ॲटॉमिक नंबरचं, लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू Z². सोडियमसाठी जर विचार केला आणि त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे 10 टाइम्स. सो वेवलेंथ ऑफ सोडियम इज इक्वल टू 10 टाइम्स ऑफ दॅट लायमन सिरीज. ओके, सो 10 लॅम्बडा एल. 10 लॅम्बडा एल कसं करणार आहे, हा 1/Z². आता लॅम्बडा एल किती प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला 1216 अपॉन Z². ॲटॉमिक नंबर सोडियमचा 11 × 11. साधारण 11 121 121. हे जर साधारण विचार केला तर 1 to 1 याला समजा 0 घेतलं तर 1210, म्हणजे 121 जातील, इथे 10 उरतील. हे 10 आणि 10, 10 × 10 100 एंगस्ट्रॉम. सी. ओके, इफ द शॉर्टेस्ट वेवलेंथ इन लायमन सिरीज इज 911.6 एंगस्ट्रॉम, द लॉंगेस्ट वेवलेंथ इन द सेम सिरीज विल बी. ऍक्च्युली हे आपण हे गिवन नसताना पण सोडवू शकतो अशा टाईपचा. कसं ते बघा, डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे काय काढायचं, आपल्याला लॉंगेस्ट वेवलेंथ इन सेम सिरीज, लॉंगेस्ट वेवलेंथ इन लायमन सिरीज काढायची. मग लॉंगेस्ट वेवलेंथ इन लायमन सिरीजचा फॉर्म्युला काय आपल्याकडे आहे बघा, लॉंगेस्ट 1/λ इज इक्वल टू R 1/1² - 1/2². कोणती सिरीज आहे ती, लायमन. लायमनला हा काय असतो 1 आणि हा काय असतो 2, 3, 4 ऑनवर्ड्स. पण लॉंगेस्टसाठी आपण पहिलाच नंबर घेतो, तर 1/1² - 1/2². 1/λ इज इक्वल टू R 3/4. लॅम्बडा एल किती 4/3R. आता ह्याच्यामध्ये याची जर हेल्प घ्यायची असेल तरी करता येतं, किंवा R आपला स्टँडर्ड व्हॅल्यू आहे साधारण 1.097 × 10⁷, किंवा टेंटेटिव्हली आपण 1 × 10⁷ घ्यायचा R. 1 × 10⁷ म्हणजेच काय झालं 4/3 आणि हा 10⁻⁷ वर जाऊन -7, म्हणजे 4/3 × 10⁻⁻7. आणि 4/3 म्हणजे किती साधारण 1 पॉईंट समथिंग बघा, साधारण 3 1 जा म्हणजे 1.23 च्या आसपास येईल. ते 1.23 च्या आसपास जे आन्सर येईल म्हणजे साधारण हे आन्सर याच्या जवळ क्लोज आन्सर येईल याचं. बाकी हे खूप दूर आहे. हे बघा, हे 2.4 येईल, हे 1.6 झालं, हे 1.2 च्या आसपास आलं, हे इन्फिनिटी नाहीच, म्हणजे साधारण येईल 1.2
1215 इंटू 10⁻⁻�7 म्हणजेच अँगस्ट्रॉममध्ये जर कन्वर्ट केलं तर 10⁻10 ने मल्टिप्लाय करणार. -7 + 10 + 3 म्हणजे 1.215 इंटू 10⁻³ म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय केलं 1215 अँगस्ट्रॉम सी. ओके, पुढचं बघा. (72) Hydrogen atoms are excited from ground state of the principal quantum number 4. Then the number of spectral lines observed. अशा टाईपचा आपण सोडवलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे आपल्याला? त्याने नंबर 4 दिलेला आहे. सिंपल आहे. नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईनसाठी n इंटू n-1/2. n किती आहे? 4. 4 - 1 3 आणि हे 2 2 4 म्हणजे 3 2 6 किती येईल ते बघा. 4 - 1 3 हे 3 झाले. ओके, आणि 2 2 4 2 आणि हे 3 2 3 6 बी. 72 ना, बी 6. 73 बघा. If the wavelength of the first line of Balmer series of hydrogen is 6561 angstrom, the wavelength of second line of series. फार सोपं आहे. पहिली लाईन दिलेली आहे आपल्याला आणि त्याचा वापर करून दुसरा करायचा किंवा डायरेक्ट मी सांगितलं तसं डायरेक्ट काढता येतं. आरची व्हॅल्यू आपण काय टाकायची? 1 इंटू 10⁻7. लक्षात ठेवा ते. ॲक्च्युली ती काय 1.097 इंटू 10⁻7 आहे, पण 1.097 म्हणजे जवळपास आपण 1, कारण इथे आपल्या जवळपास पोहोचायचं असतं. आन्सरमध्ये बराच फरक असतो. त्यामुळे तसं जर काढायचं असेल तर आता काय सेकंड लाईनची कोणाची? बाल्मरची. आता बाल्मरसाठी काय बघा, लायमन बाल्मर म्हणजे दुसरी सिरीज आहे. म्हणजे पहिला एन किती असतो तुमचा? 2 आणि पुढचे काय असेल? एन 3 4 5 ऑनवर्ड्स. त्याच्यातली कुठली दुसरी पाहिजे आपल्याला? म्हणजे हे बघा 73 बाल्मर सिरीजसाठी हा काय 2, हा काय 3 4 ऑनवर्ड्स. यातली आपल्याला दुसरी लाईन पाहिजे म्हणजे हे घ्यायचं आहे. तुम्ही पहिल्या लाईनचा वापर करून पण हे सोडवू शकतो. पण डायरेक्ट उलट सोपं जातं. आता हे समजा पहिल्या लाईनचा वापर करून जर सोडवले, बोर्डला मात्र आपल्याला ह्या पद्धतीने जावं लागतं, कारण गिव्हन पहिली लाईन दिलेली असते तर त्याचा वापर करावा लागतो. इथे आपल्याला कोणत्या मेथडने केलं हे नसतं महत्त्वाचं, त्यामुळे आपण डायरेक्ट अप्रोच करू शकतो. समजा बोर्डसाठीचा जर विचार केला तर 1/λ = r 1/n1² - 1/n2². मी म्हटलं बघा काही ठिकाणी हा n2 असतो n1, पण लक्षात काय ठेवायचं? हा n1 असू देत, n2 असू देत, p असू देत, n असू देत, सिम्बॉल्स बदलू शकतात. घाबरायचं नाही. हा जो असतो इथे जम्पिंग होतं आणि हा जो असतो हे ऑर्बिट हा इथनं जम्पिंग होतं. म्हणजे हा टॉप, हा बॉटमचा, हा वरचा आणि हा खालचा, अशा अर्थाने. बघा आता इथे कुठे जम्प होतंय? इथे 2. कुठनं? समजा पहिली लाईनसाठी 3 म्हणजे हा येईल 3 म्हणजे 9 आणि हा 4, 9 आणि 4 2² 3². हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला λ1ची व्हॅल्यू येते 36/5r आणि ही प्रोव्हाइड केलेली आहे 6561. हे बघा 6561 पहिल्या लाईनसाठी. आणि याचा वापर करून समजा दुसरी काढायची. मग दुसरी लाईन कशी येईल? तर दुसरी लाईनसाठी फक्त n2 काय घ्यायचा? 4. सेम तसंच करायचं. हा तोच राहील 2², हा 4² 16. हे सॉल्व्ह केलं 1/λ2 हे येतं आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर λ2ची व्हॅल्यू येते 16/3r. बरोबर आहे. हे दोन इक्वेशन्स घेतले आपण. समजा आता पहिल्या इक्वेशनवरनं आर किती येईल? हा आर तिकडे जाईल, हे इकडे येईल, डिवाइड होईल. म्हणजे 36/5 इंटू 6561. 36/5 इंटू 6561. बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू घेऊन इथे टाकायची. सो 16/3 इंटू दॅट, 16/3 इंटू दॅट नंबर. हे जम्प करून वर जाईल 16 5 6 5 6 1 आणि 3 3. हे जर सॉल्व्ह केलं तर साधारण येतं तुमचं 4860 अँगस्ट्रॉम सी. 4860 अँगस्ट्रॉम सी. 4860 अँगस्ट्रॉम सी. पुढचं पण तसंच आहे बघा. द फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर सिरीज हॅज वेवलेंथ 6563. व्हॉट विल बी द वेवलेंथ ऑफ फर्स्ट मेंबर ऑफ लायमन सिरीज? आता याचा वापर करा किंवा नका करू, डायरेक्ट आपल्याला लायमन सिरीजचा फर्स्ट मेंबरचा काढता येतो. इव्हन आता फर्स्ट मेंबरचा आपलं पाठही झालेलं आहे. तो म्हणजे काय? 1 to 1/5. 1 to 1/5. ओके ओके. हे कसं करू शकतो आपण? 1/λ = r 1/n1² - 1/n2². कोणासाठी काढायचं? लायमन. म्हणजे n1 तुमचा 1 आणि कोणती हे फर्स्ट आहे म्हणजे n2 2 म्हणजे 1/1² - 1/2 म्हणजे 4. ते जर सॉल्व्ह केलं ना, आरची किंमत काय टाकायला सांगितली तुम्हाला मी? 1 पॉईंट किंवा 1च घ्या डायरेक्ट. 1 × 10⁻⁷. हे सॉल्व्ह केल्यावर हे येतं.
Consider an electron in nth orbit of hydrogen atom. In the Bohr model, the circumference of the orbit can be expressed in terms of the de Broglie wavelength of that electron is. हे सोपं आहे फार. याचं जे आहे ते सर्कम्फरन्स इज इक्वल टू काय असतं, ऑर्बिटल नंबर इंटू वेवलेंथ. काय फॉर्म्युला आहे तो, ऑर्बिटल नंबर जो असेल तो इंटू वेवलेंथ. सो सर्कम्फरन्स इज इक्वल टू ऑर्बिटल नंबर इंटू वेवलेंथ एन लॅम्बडा. सो 75चा डी एन लॅम्बडा. 76 बघा. A stationary hydrogen atom of mass capital M emits a photon corresponding to the first line of Lyman series. If r is the Rydberg constant, the velocity that the atom acquires is. बघा परत. Stationary hydrogen atom of mass capital M, photon corresponding to काय, first line of Lyman series. If r is the Rydberg constant, the velocity that the atom acquires is. आता वेलॉसिटीचा संबंध मोमेंटमशी आणि कन्सेप्ट काय वापरायचं आपल्याला अजून, लायमन सिरीज म्हणजे वेवलेंथ. मग वेवलेंथचा आणि मोमेंटमचा डी ब्रॉग्ली हायपोथेसिसमध्ये आपण शिकलेलो आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. लॅम्बडा इज इक्वल टू काय फॉर्म्युला, डी ब्रॉग्ली हायपोथेसिसमध्ये हे बघा, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, म्हणजे पी इज इक्वल टू काय येईल, एच अपॉन लॅम्बडा. आता आपला संबंध कसं म्हणजे काय काढायचं, आपल्याला व्हेलॉसिटी काढायचं ना. मग मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. पीची व्हॅल्यू टाकली एच अपॉन लॅम्बडा. एम व्ही इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. एच किती येईल तुमचं, मग सॉरी हे काय केलं आपण, एच इंटू 1 अपॉन लॅम्बडा सेपरेट करून घेतलं. काय केलेलं असं, तर आपल्याला लायमन सिरीजचा संबंध याच्याशी जोडायचा. आपला फॉर्म्युला काय बघा, बोर्स फॉर्म्युला 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर इंटू 1 अपॉन n1 स्क्वेअर मायनस n2 स्क्वेअर. ओके. मग एच इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडाचा फॉर्म्युला बोर्स फॉर्म्युला वापरला, आर 1 अपॉन n1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन n2 स्क्वेअर. कंडिशन काय, लायमन सिरीज संदर्भात आहे. हे बघा इथे वापरलं त्याने लायमन सिरीज, फर्स्ट लाईन लायमन सिरीज. फर्स्टला तर लायमन सिरीज काय असते, n1 1 असतो आणि n2 काय असतो पुढचा 2 3 4. त्यातला मग पहिली लाईन म्हणजे तो n2 किती येईल 2, म्हणजे 1 आणि 2 असे घ्यावे लागतील. हे बघा 1 आणि 2, 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4. mv इज इक्वल टू एच आर 1 अपॉन 1 मायनस 1 अपॉन 4, 4 मायनस 1 म्हणजे 3/4 होईल. mv इज इक्वल टू एच आर 3/4. m तिकडे जाईल, v ची व्हॅल्यू येईल तुमची 3/4 एच आर अपॉन एम. हे बघा 3/4 एच आर अपॉन एम किंवा आर एच अपॉन एम. ए 3/4 आर एच अपॉन एम, 3/4 आर एच अपॉन एम. ओके. 77 बघा. Figure shows the energy levels P, Q, R, S and G. P, Q, R, S and G of an atom where G is the ground state. A red line in the emission spectrum of the atom can be obtained by an energy level change from Q to S. Q to S. ही red line आहे बघा इथून. Q to S. Red line. A blue line can be obtained by following energy level change. आता साधी गोष्ट आहे ज्यांना व्हिपगॉर जेव्हा म्हणतो आपण व्हायलेट टू रेड, तेव्हा व्हायलेट पासून रेडकडे काय होत जातं, वेवलेंथ वाढत जाते. बरोबर आहे. मग आता इथे आपल्याला ट्रान्झिशन मिळवायचं की ब्ल्यू लाईनसाठी काय, ब्ल्यू लाईनसाठी काय. सो याचा अर्थ ब्ल्यू लाईनचं जर आपल्याला मिळवायचे असेल तर एनर्जी जी रॅडिएट होईल ती कशी पाहिजे, मॅक्झिमम, सो दॅट वेवलेंथ गेट मिनिमम. बिकॉज ई इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. ई इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल बघा, ते ई इज इक्वल टू एच न्यू माहिती आहे, बेसिक फॉर्म्युला. ई इज इक्वल टू एच न्यू, न्यू काय आहे, सी बाय लॅम्बडा, म्हणजे हे काय होईल एच सी बाय लॅम्बडा. एच सी कॉन्स्टंट असतो. ई इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. आणि आपल्याला माहिती आहे ब्ल्यूची वेवलेंथ कमी असते, याची जास्त असते. मग रिलेशन जर इन्व्हर्स आहे, हे बघा आपल्याला ब्ल्यू मिळवायची आहे म्हणजे कमी वेवलेंथ मिळवायची, कमी पाहिजे असेल तर रिलेशन इन्व्हर्स म्हणजे एनर्जी कशी पाहिजे, मॅक्झिमम. मग एनर्जी जर मॅक्झिमम पाहिजे असेल तर आपल्याला ट्रान्झिशन बघा कसं आहे. आता व्यवस्थित बघा इथे पहिले जर बघितलं पी टू क्यू, हे स्मॉल ट्रान्झिशन आहे एकदम, एकच जंप आहे, हे नाही चालणार. क्यू टू आर हे पण बघा, क्यू टू आर म्हणजे एकच जंप आहे, क्यू असणार आर, हे नाही चालणार. आर टू एस हे पण एकच जंप आहे, आर टू एस डायरेक्ट, हे नाही चालणार. आर टू जी बघा, आर टू जी, सो दॅट मॅक्झिमम एनर्जी गेट रेडिएटेड, जम्पिंग इज हायर लेवल. सो डी 77चं काय डी.
ओके, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे MCQs बघू.